अहमदनगर नगर परिषदेच्या 18 प्रभागातील 3400 मतदारांनी मतदार यादीवर नोंदवले आक्षेप। अहमदनगर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय यंत्रणा तयारीला लागली आहे। प्रभाग निहाय प्रारूप मतदार यादी नगरपालिकेकडून प्रसिद्ध करण्यात आली असून या यादीवर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात आक्षेप नोंदवले आहेत। एकूण 18 प्रभागांमधील 89,751 मतदारांपैकी तब्बल 3400 मतदारांनी मतदार यादीत त्रुटी असल्याचा आक्षेप नोंदवला आहे। या आक्षेपांची पडताळणी करण्यासाठी प्रशासनाकडून स्थळ निरीक्षण केले जात असून योग्य मार्गदर्शनानुसार आवश्यक त्या दुरुस्त्या करून अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे। प्रभारी उपविभागीय महसूल अधिकारी तथा तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखाली अहमदनगर नगर परिषदेचे अधिकारी आणि कर्मचारी प्रभाग निहाय आक्षेपांवर चर्चा करून अंतिम निर्णय घेणार आहेत। सर, अहमदनगर नगरपालिकेच्या प्रभागने मतदार यादीमध्ये काय हरकती आले आहेत त्या संदर्भात काय सविस्तर? नगर परिषद अहमदनगर सार्वत्रिक निवडणूक 2025 करिता प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली होती। त्यामध्ये 89,751 मतदार समाविष्ट होते। ही मतदार यादी प्रारूप प्रसिद्ध केल्यानंतर गावातील नगरपालिकेतील जे काही नागरिक आहेत त्यांनी ज्यावर आक्षेप नोंदवले आहे, एकूण 18 प्रभागांमध्ये 3,463 हरकती प्राप्त झाल्या आहेत। त्याच्या हरकतीचा योग्य तो विचार करून नगरपालिकेचे जे क्षेत्रीय कर्मचारी यांच्या प्रत्यक्ष स्थळ निरीक्षण आणि अर्जासोबतची कागदपत्र याच्या आधारे आम्ही गुणवत्तेवर निर्णय घेत आहोत आणि त्यानंतर याचा जो काही योग्य ते बदल मतदार यादीमध्ये कंट्रोल चार्टला करण्यात येऊन अंतिम प्रसिद्धी करण्यात येईल। सर, नागरिकांच्या हरकती कुठल्या प्रकारच्या आहेत यामध्ये? कुठल्याही नगर परिषदेमध्ये वार्ड अतिशय जवळचा आणि लगतचा असतो। त्याच्यामध्ये एखादी गल्ली किंवा मोहल्ला किंवा एखादा परिसर अशा नागरिकांना वाटतं की आपण त्या प्रभागात असणं अधिक योग्य असेल किंवा इष्ट असेल, त्या अनुषंगाने ते अर्ज करतात किंवा काही ठिकाणी तांत्रिक देखील अडचणी असतात की त्या गल्लीचं डिमार्केशन किंवा जे काही भौगोलिक परिस्थिती आहे ही अगदी परफेक्ट स्क्वेअरमध्ये किंवा अशी नसते। त्यामुळे आपण त्याचा अर्जाचा एक सखोल विचार केलेला आहे आणि त्या अनुषंगाने आपण त्यावर निर्णय घेतो।